नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्यशक्तीचे आणि अचूक व्यवस्थापनाचे महत्त्व जगभरात ओळखले जाते. डबेवाल्यांचा इतिहास 1890च्या सुमारास सुरू झाला आणि त्यांनी मुंबईतील लाखो लोकांना घरगुती जेवण पोहोचवण्याचं एक व्यवस्थित आणि अत्यंत प्रभावी तंत्र विकसित केलं. दररोज हजारो डबेवाल्यांद्वारे घरातील जेवण कामावर जात असलेल्या लोकांसाठी वितरण केलं जातं. आजही डबेवाल्यांना मुंबईच्या जीवनरेषेचा एक अविभाज्य भाग मानलं जातं. त्यांची कार्यशक्ती आणि अचूकता जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच अमेरिकेतही त्यांचे कार्य एक आदर्श मानले जाते. यासोबतच डबेवाल्यांच्या कामकाजी जीवनात सोयीस्कर बनवण्यासाठी ते आपल्या मागणीला अधिकृतपणे मांडत आहेत. त्यांची मुख्य मागणी आहे की सर्व रेल्वे स्थानकांवर डबेवाल्यांसाठी एक शेड आणि सायकल पार्किंगची व्यवस्था केली जावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यासाठी अधिक सोयीस्कर वातावरण मिळेल. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी मुंबईच्या डबेवाल्यांशी खास बातचीत केली आहे, पाहूयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी आहे बोरिवली इथे आणि माझ्या बरोबर डब्बेवालेची जे पूर्ण ग्रुप आहे तो माझ्या बरोबर आहे. डब्बेवाले हे जाणले जातात अचूक टायमिंग आणि अचूक कामगार लोकांना वेळेवर डब्बे पोहोचवणारे. त्यांच्याशी आपण काही गप्पा मारणार आहोत म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल. मी सुरुवात करतो. महेशजी, काय सांगाल? महानगरपालिकाचे इलेक्शन येत आहेत, तुमची काय मागणी आहे? कशा प्रकारे आता वाटतं वातावरण? मी निलेश बच्चे, बोरिवली डबेवाला. आणि महानगरपालिकेचं आता पुढच्या महिन्यात इलेक्शन आहे. तर आमची एकच मागणी असेल की जे आपला नगरसेवक असेल त्यांनी डबेवाल्यांसाठी प्रत्येक स्टेशनवारी डबेवाल्यांसाठी सायकल पार्किंग करून द्यावी. महानगरपालिकेने गोपाळ शेट्टी साहेबांनी बोरिवलीमध्ये एक हे शेड दिलेले आहे, तसेच बाहेर पार्किंग सुद्धा दिलेली आहे. तसं प्रत्येक शेडला सुद्धा स्टेशनवारी पार्किंग आणि डबेवाल्यांच्या सोयीसाठी केलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? नगरसेवक निवडणुकी पुढच्या महिन्यात जाहीर झालेली आहे आणि नगरसेवक जो निवडून येईल तो नगरसेवक प्रत्येक एरियात लोक नगरसेवक पाहिजे, की तो प्रत्येक माणसामध्ये जाऊन प्रत्येकाची कामं केली पाहिजे, वॉर्डमध्ये चांगली कामं केली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आम्ही मुंबई बोरिवलीचे डबेवाल्यांसाठी अशी आमची स्वतःची मागणी आहे की बोरिवलीच्या डबेवाल्यांना जी गोपाळ शेट्टीने आम्हाला जी सोय केलेली आहे की सेट दिली आहे, आम्हाला सायकल पार्किंग दिली आहे आणि जो नगरसेवक येईल तो आमचा नगरसेवक असणार. म्हणून आमच्या स्वतःच्या नगरसेवकाने आमच्यासाठी जास्तीत जास्त आमच्याकडे लक्ष देऊन आमची कामं करावी आणि आमची त्यांच्याकडे अशी अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जाऊ, त्यांनी आमची ती अपेक्षा पूर्ण करावी. तुम्ही काय सांगाल? अजूनही काही डब्बेवाले त्यांच्याशी मी जाणून घेऊया. मी सुरुवात करतो. काका, तुम्ही खूप वर्ष तुम्हाला मी बघतोय, काय सांगाल? तुम्ही बोरिवलीची काय स्थिती आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? आज या ठिकाणी तुम्ही जे नगरसेवकाची सुविधा जे घेऊन आले आहेत, कोणत्याही पक्षाचा नगरसेवक होऊ त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे वार्ड वाईज. आणि आम्ही डबेवाले आज 135 वर्ष झाले आम्ही डब्याचे काम करतोय. जे आमच्या पार्किंगची समस्या असेल किंवा पुढं बदलीची समस्या असेल, ही येणाऱ्या नगरसेवकांनी ती डबेवाल्यांची सुविधा पार पाडावी एवढंच सांगतो आणि त्यांनी आमचं काम करावं हीच आम्ही अपेक्षा करतो. अजूनही काही युवा आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्ही काय सांगाल? माझं एकच म्हणणं आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. आम्ही डबेवाले सर्व मराठी लोक, मुंबईचा नगरसेवक पण मराठी झाला, महापौर पण तुम्हाला मराठी? हा, मराठी. अजून काय मागण्या आहेत? कुठल्याही पक्षाचा असो पण तो मराठी झाला. इथे आपण पाहू शकतो की एक मोठी त्यांनी विधान केलं की जे महापौर असेल तो मराठी पाहिजे. आपण इथे पाहू शकतो की त्यांच्या ह्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत की हर एक स्टेशनला डब्यावाल्यांसाठी एक वेगळा शेड असावा, एक पार्किंगची सुविधा असावी आणि नगरसेवक असा असावा जो इकडच्या वॉर्ड वाईज नगरची रचना करेल, लोकांचं काम करेल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.